त्याची बशी थोडी निघते का बशी आपली असते की बाबा उतारा वगैरे घ्यायला आपल्या खेड्यापाड्यात मन असते की उतारते माणूस कोयत्र औषध देते मंत्र देते. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला कॉल आला होता मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणून की साप निघलाय आणि लाकडाच्या अशा ढिगाऱ्यात जाऊन बसलाय. तर मित्रांनो आपण बघूयात कुठला साप आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघून कुणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. तर बघू शकता मित्रांनो, हे आहे मसला गाव. हा दिसाला का कसला हाय हाय हाय. तर मित्रांनो, हे इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा म्हणजे भारतीय नाग, त्याचं पिल्लू आहे छोटस मित्रांनो. त्याला आपण रेस्क्यू करूया. मित्रांनो, आपण त्याला पकडलेला आहे. त्याला अलगद असं न त्रास देता आपण त्याला डब्यामध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करूया. तर ह्याला भारतीय नाग म्हणतात. तर मित्रांनो, याला भारतीय नाग म्हणतात, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा. आणि मित्रांनो, हा रस्ता चुकलेला आहे, ह्याला मारायचं नाही मित्रांनो. हा एक पर्यावरणाचा हिस्सा आपला. आमच्यासारख्या सर्प मित्रांना कॉल करा, ते येतात आणि असा साप घेऊन पर्यावरणामध्ये रिलीज करतात मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे साप पकडल्यानंतर त्यांना थोडंसं पाणी पाजत जावं, कारण ते ह्याच्या आधी कधी पाणी पिलेले असतात माहित नाही. कारण आपण त्यांना फॉरेस्टमध्ये नेऊन सोडतो, त्याच्यामुळे ह्याला पाणी पाजत जावा. आणि जे ह्याला भक्ष्य जिथं मिळेल किंवा उंदीर किंवा आता हे बेडूक खाण्यासाठी चालू असणार आहे, आपल्या घरामध्ये अशी साईडला लाकडं वगैरे अशी अडचण असेल तर ती काढून घेत जावा. कारण अशामध्ये साप लपू शकतात किंवा बेडूक उंदीर खाण्यासाठी आलेले असतात. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असते आणि हा जर साप चावला तर माणसाला पहिल्यांदा दवाखान्यात जावं लागतं. दुसरीकडे कुठं बाबा उतारा वगैरे घ्यायला आपल्या खेड्यापाड्यात मन असते की उतारते माणूस काहीतरी औषध देते मंत्र देते, काहीतरी इडा खायला देते, काहीतरी पान देते. तर अशाच्या नादीनं लागतं आपण डायरेक्ट पहिलं साप कुठलाही चावू द्या, आपल्याला माहिती नसते साप चावलेली कुठला साप आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा दवाखान्यात जायचं. सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर तिथं अँटीव्हेनम नाव दिलं जातं इंजेक्शन, त्याच्याद्वारे आपल्याला इलाज केला जातो. नाही, आम्ही आमची पण सुरक्षा सापाला त्रास न देता पकडतो आम्ही. आता ह्याला काहीच त्रास न देता आम्ही ह्याला डब्यात पॅक करायला आणि ह्याला नेऊन जंगलामध्ये सोडतो. मोठा एवढ्यावर उभारतो त्याची बशी थोडी निघते का बशी आपली असते की त्या दिवशी ते भेसाडत गेलं ना सापडला. तर आपण हा साप मसला खुर्द या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या आपण डब्यामध्ये पॅक केलेला आहे. तरी असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि सापाला न मारता आम्हाला कॉल करा. आम्ही येऊन साप पकडून घेऊन जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये रिलीज सोडून देतो. कारण हा रस्ता चुकलेला आहे मित्रांनो. हा भक्ष्याच्या किंवा खाण्याच्या शोधामध्ये आलेला आहे. याचा उद्देश असा नाही की आपल्याला येऊन हा चावणार नाही विनाकारण. जर आपल्याला ह्याच्या सानिध्यात आलो आपण किंवा आपल्याला आपला ह्याच्यावर पाय जर पडला तरच हा साप चावतो किंवा हा विनाकारण साप चावत नाही मित्रांनो. चला आपण ह्याला जंगलामध्ये सोडून देऊयात. पण हा साप मसला या ठिकाणी पकडला होता, तर याला आपण हा पर्यावरणामध्ये सोडायला आलेलो आहे मित्रांनो. तर बघू शकता या ठिकाणी पूर्ण असं जंगल आहे, इकडे पूर्ण असं जंगल आहे मित्रांनो. तर आपण त्याला
रिलीज करण्यासाठी आलेलो आहेत मित्रांनो. आपला साप पकडण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचला पाहिजे. हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे. याला वाचवण्याचं आपलं काम आहे मित्रांनो. आणि हा साप काही विनाकारण कोणाला चावत नाही आणि हा खाण्याच्या शोधामध्ये आपल्या घराच्या जवळ, घराच्या आसपास किंवा कुठेही बेडूक, उंदीर असं ह्याचं मुख्य खाद्य आहे. प्रमुख अन्न आहे ह्याचं. ते हे खाण्यासाठी गेलेलं आहे आणि आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया. आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे, साप वाचला पाहिजे. बाकी काही विषय नाही मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा आपला एकच उद्देश आहे. तर बघू शकता आपण हा स्पेक्टिकल्ड कोब्रा, हा भारतीय नाग न त्रास देता मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने आपण त्याला रिलीज केलेला आहे. त्याला सोडून दिलेला आहे मित्रांनो आणि हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे. अशाच प्रकारे साप वगैरे निघल्यास माझ्या नंबरवरती कॉल करा. मी सर्पमित्र अनिल पवार. धन्यवाद.